गाईस खाली आता मोर आलेत. दिसतो तुला कुठे? किती ब्युटिफुल नजारा आहे बघ ना. हंबा एकदम मस्तपैकी छान चरायला आलेत. व्हाईट कलरचे बोर्ड गुळत सरताय तिकडे खाली. आणि इथे मोर आहे. I don't know what's दिसला का? wrong. ते बघ, ते बघ. कुठे? ते बघ. मला काय ते दिसत बघ ते झाड, ते बघ मूव्ह होतं. दिसलं का? एवढं लांब पिसारा पण आहे त्याचा. ते बघ तिकडे. मस्त मस्त व्हेरी गुड. नीट नको. गरम व्हायला लागलं बघ परत. पाऊस पडला ना. तुला माहिती दुपारी मी घरी आलो ना. मोराचा Yeah, that's good. You're so perfect. La 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 la. You're so perfect. La 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 la. You're so perfect. La 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 la. You're so perfect. Oh, you're double perfect. Hi guys, welcome back to my channel. I am Neha and a very good morning to all of you. आज आम्ही आलो आहोत इथे नेचरमध्ये वॉक करायला. दिस इज आवर फेवरेट प्लेस टू rejuvenate, to brainstorm, to share our thoughts. It's like completely me time and we time. इथे आल्यावरती आम्हाला खूप असं गावासारखे वाईब्स येतात आणि वी लाईक लव वॉकिंग टॉकिंग इन नेचर. एस्पेशली जेव्हा आपण सायलेंटली माइंडफुली काही न बोलता काही वेळासाठी भले इथे 2-5 मिनटं आपण जेव्हा शांततेत असतो, एकांतता काय म्हणतात आपण त्याला, एकांतामध्ये असतो आपण, तेव्हा एका अँगलने पाहायला गेलं तर नेचर काय आहे, तुम्हाला आतून बाहेरपर्यंत कम्प्लिटली हिल करून टाकतं. फक्त नेचरमध्ये गेल्यानंतर ना कामाच्या धामाच्या हसल बसलच्या गप्पा न करता जर तुम्ही फक्त शांतपणे वॉक केलं, नेचरचा आवाज घ्यायचा प्रयत्न केला, स्वतःचा आत्म आवाज घ्यायचा प्रयत्न केला, तुम्हाला जाणवेल की एक्झॅक्टली नेचर किती आपल्याला हिल करतं. सो येस, बाय द वे दिवाळी चालू होती आता. येस, अँड हा व्लॉग आहे त्याच टॉपिकवरती. दिवाळी येते, दिवाळी आली आहे आणि सुरतमध्ये स्पेशली महिनाभर अगोदर इकडे म्हणजे नवरात्रीपासून जे इकडचं स्टार्ट होतं ना सगळं लाईटिंग डेकोरेशन ते प्रेपिंग वगैरे, ते दिवाळी झाल्यानंतरच इथे डायरेक्टली स्टॉप होतं. माहोल जो आहे इतका अपलिफ्टेड असतो, इतका म्हणजे कलरफुल सगळीकडे बाहेर सगळ्या गोष्टी असतात. आणि सगळं घेतलंय, चलो लेट्स गो. बाप्पाचं दर्शन घ्या सर्वांनी आणि लेट्स गो. हॅपी दिवाळी काका. डन आहे. डन डस्टेड. कुठला फायनल केलं? रेड वाला. सगळे एक कलरचेच घेऊयात. परफेक्ट. Guys, we are finally done with our पूजा and everything आणि एंटायर हाऊसला आता लिट अप केलेला आहे. ॲज यू ऑल कॅन सी. थोडं मी 0.5 घेते. हॉल एकदम चकचक चकचक करतोय आणि काही आम्ही इकडे दिवे वगैरे पण लावलेले आहेत. एक्झॅक्टली Bulbs. 13 दिवे लावलेले आहेत. मस्तपैकी पूजा झालेली आहे. भगवान धन्वंतरीची पूजा केली आहे, जे भगवान विष्णूंचा एक प्रकारे अवतार आहे. आज धनत्रयोदशी आहे आणि आमच्या दोघांकडनं तुम्हाला सर्वांना ह्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला खूप सारा आरोग्य, संपत्ती, सुख, शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. येस, टू ऑल ऑफ यू हॅपी धनतेरस. हे बघ असं 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 हां, म्हणजे हार्ट शेप होतं असं म्हणतात. आय डोंट नो, बट एनिवेज चलो. आज ॲक्च्युली नीलने इथे ही वाली पूजा केली कारण मी बाहेर रांगोळी काढत होती आणि तुम्ही ऑलरेडी पाहिलंय. बट येस, एक गोष्ट बेबी आपल्याला मिस करायला होती, राईट? फॅमिली. बाकी काय, बाकी सगळ्या गोष्टी सुंदर आहेत तिकडे. Yes. एकच गोष्ट नाही ती म्हणजे फॅमिली नाहीये. त्यामुळं वाईब्स आहेत सगळ्या गोष्टी, बट सम टाइम ज्यावेळेस त्यांची आठवण येते ना, थोडासा एक सायलेन्स फील होतो. येस, बट होपफुली लवकरच विथ फॅमिली, है ना? 2022 ची दिवाळी आपण पुण्यात सेलिब्रेट केली होती. ओ माय गॉड, इट्स बीन लॉंग टाइम.
ठीक आहे, हरकत नाहीये. काही नाही. तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे सुंदर प्रकारे. पण एक सेकंड, आय वॉन्ट टू टेक अ मोमेंट, लाईक लुक एट दिस गाय, ही इज लुकिंग हँडसम. क्या लग रहे हो, क्या लग रहे हो, सिरियसली यू आर लुकिंग सो गुड. आता एक गोष्ट राहिली अजून, ती म्हणजे आजची ह्या भगवान धन्वंतरीची 21 वेळा मला जप करायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पूजा अर्चा, बाप्पाची पण पूजा झालेली आहे. रिअली गुड थॉट. इवन आय वुड लाईक टू जॉईन यू. हा थोडासा एक वेगळा मंत्र आहे आणि त्याकरता मी टीव्हीवर तर मी तोच पाहत होतो. सो आय थॉट लाईक की आपण बरोबर एक गायडन्सच्या अंडर प्रॉपरली हा मंत्राचा जप करावा. आणि खूप दिवस झाले आपण एकत्र जप करायला बसलो नाही आहोत. यू डू युअर्स सेपरेटली, आय डू माइंड सेपरेटली, बिकॉज द टायमिंग्स नेव्हर मॅच दिस मच. बट सणासुदीला तर येस. पण गुड आयडिया, मला आवडलं. मस्त, आपण करूयात. येस, ठीक आहे. तू रांगोळी दाखवलीस ना? हो, मगाशी आय गेस तूच दाखवलीस. तिने रांगोळी खूप छान केलेली आहे. ती मला वाटतं कलश काढली, कलश है ना? कलश आहे, दिवा आहे. तुम्हाला काय वाटतं? डू लेट अस नो इन द कमेंट बॉक्स बिलो. एक्झॅक्टली, दिवा पण वाटतो आणि कलशही वाटतो. हा, लाईक पण जे केले ते सुंदर केले. थँक्यू. आणि एकंदरीत हे आजच्या दिवशी असंही म्हणतात जातं की घराच्या एंट्रन्सला किंवा तुमच्या साऊथ एरियाला पिठाचा दिवा लावला जातो. त्याचं महत्त्व बरंच काय आहे. उगाच मी छोट्या तोंडी एक मोठा घास नाही घेणार त्याबद्दल काही गोष्टी बोलून. पण येस, की तो एक पिठाचा दिवा लावला जातो घराच्या त्या साऊथ कॉर्नरला. आणि घरामध्ये एकंदरीत 13 दिवे लावावेत असं म्हटलं जातं. तर आम्ही तोच एक प्रयत्न केलेला आहे. घरामध्ये ओव्हरऑल 13 दिवे लावलेले आहेत. राईट. आणि मस्त वाटतंय. हा, आणि तुमच्याकडे बघणाऱ्या लोकांकडे तुमच्याकडे सपोज काही अजून तुमचे काही थॉट्स असतील ह्या दिवसाला स्पेशली घेऊन, डू लेट अस नो इन द कमेंट सेक्शन, सो दॅट आम्हालाही काही गोष्टी तुमच्याकडे शिकायला मिळतील. डेफिनेटली. राईट. पण तू जे काही आज बोललास ना त्या दिव्याबद्दल वगैरे, म्हणजे आपण फॅमिलीकडनं ऑब्झर्वेशन जर आपलं असेल लहानपणापासून, अरे भाई हे का करतात, समजून घ्यायला पाहिजे. सो ती लेगेसी आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि आपल्या येणाऱ्या जनरेशन्सला सुद्धा ह्या गोष्टींबद्दल कळवू शकतो. नाव वेन वी गॉट मॅरिड देन वी आर गोइंग डीप इन टू दीज थिंग्स. जरा मी कॅमेरा आता माझ्यावर पण घेते, सो आपण बोलू शकतो याच्यावरती. जस्ट होल्ड ऑन. सो येस गाईज, वी वर टॉकिंग अबाउट की आपल्या जनरेशनला, आपल्या पुढच्या पिढीला ती लेगेसी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व तेव्हाच कळेल जेव्हा आपण स्वतःहून लीड घेऊ, इनिशिएटिव्ह घेऊ ह्या आपल्या परंपरेला जपण्याचा, समजण्याचा. आणि तेव्हा कुठे आपण आपल्या पुढच्या पिढीला, मुलाबाळांना त्यांना सगळ्यांना समजवू. एक्झॅक्टली. सो डू आस्क युअर पेरेंट्स, डू आस्क युअर ग्रँड पेरेंट्स की आपण हे का करतो, ह्याच्या पाठीमागचं महत्त्व काय आहे. अँड यू विल बी अमेज्ड विथ ऑल दीज स्टोरीज. आणि आपल्याला ते रिझन कळतं की अरे आपण एवढे दिवे लावायचे तर का लावायचे, ह्याच्या पाठीमागे रिझन काय. आणि जो कोणी आता हा व्लॉग बघतोय, तुम्हाला पण काही माहिती असेल मोर दॅन व्हॉट नाव वी हॅव शेअर्ड, वी वुड लव्ह टू नो मोर. एक्झॅक्टली. तुमच्याकडे कसं सेलिब्रेट करतात? अजून जो बिझनेस वर्ग आहे त्यांच्यामध्ये असं मानलं जातं की ह्या दिवशी नव्यानं सगळ्या गोष्टींची सुरुवात करतात. सपोज पहिल्या काळात कसं, आजकाल तर आता लॅपटॉप्स आहेत, कम्प्युटर्स आहेत. पहिल्या काळामध्ये सगळ्या गोष्टी अशा डायरीजमध्ये सगळ्या मेन्शन केल्या जायच्या, बुक्समध्ये मेन्शन केल्या जायच्या. सो लोक आजच्या दिवशी नवी सगळी डायरी बनवतात, नवीन बुक्स बनवतात आणि सगळ्या बिझनेसला ट्रॅक करायला नव्यानं सुरुवात करतात. सो मी पण डिसाईड केलं की आजपासून जे काय मी ट्रॅकिंग करतो, जे इम्पॉर्टंट ट्रॅकिंग आहेत बिझनेसचे, ते सगळ्या नव्याने मी गुगल शीट्समध्ये किंवा ज्या गोष्टी मी वापरतो त्यामध्ये नव्याने सुरुवात करणार. एक नवीन अप्रोच, नवीन उत्साह पण येतो, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी पुन्हा शून्यातनं उभ्या करताय आणि एक मजा येते खूप. दिस इज अमेझिंग. एकंदरीत सपोज पुढच्या अख्ख्या वर्षाची तुझं काय प्लॅनिंग असेल ते तू नव्याने सगळे तू नोट डाऊन करायला सुरुवात करू शकते. न्यू फ्रेश अप्रोच, न्यू माइंडसेट, नवीन अप्रोच असेल, नवीन बुक असेल आणि जस्ट कीप ऑन रिडिंग दॅट थिंग आणि कीप ऑन एक्झिक्युटिंग दॅट. वी लव्ह दिस थॉट. आय लव्ड दिस थॉट. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपण बोलत राहूच. नेहाच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही हिला खूप सारा प्रेम दिलंय आणि असंच देत राहावं. आणि काय तुम्हाला सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल देन डू नॉट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. येस, आय लव्ह यू ऑल. वी लव्ह यू ऑल. येस. हॅपी धनतेरस once again and we'll see you in the next vlog. Until then, Happy Diwali guys. Bye have bye. a great time. Bye.